नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्शन अकॅडमीच्या अंतर्गत जी टेस्ट सिरीज घेतली होती, त्या प्रश्नाचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण साधारणतः 1 ते 50 हे प्रश्न हे इतिहासाचे होते आणि 50 ते 100 हे जिओग्राफीचे होते. त्याच्यामध्ये आपण इतिहासाच्या संदर्भाबद्दलचे आपण प्रश्न पाहूया. त्यामध्ये नाशिक येथे राष्ट्रभक्त समूह या संस्थेची स्थापना कोणी केली? यामध्ये जर बघितलं गेलं तर विदा सावरकर, कृष्णरावजी, त्र्यंबक म्हसकर आणि न्यायमूर्ती रानडे. याच्यामधलं हे न्यायमूर्ती रानडे हे चुकीचं आहे. हे बाकीचे तिघ जण विदा सावरकर, कृष्णरावजी आणि त्र्यंबक म्हसकर म्हणजे याचा आपला योग्य पर्याय आहे चौथं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की एक पागे म्हणून एक होतं. या पागेंनी देखील हे राष्ट्रभक्त समूह म्हणून स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला गेला होता. सर्वात महत्त्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की याच्यानंतरच मग मित्रमेळा संघटना की त्याच्यातून ह्या राष्ट्रभक्त समूहामधूनच पुढं आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे ते म्हणजे दुसरा प्रश्न, तो म्हणजे कोणता? तर खेड्या शहर जिल्ह्यातील आंदोलनासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. यामध्ये गांधीजींच्या अध्यक्षतेखाली गुजरात सभेनं आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. खेडा जिल्ह्यातील आंदोलनामुळे शेतकऱ्यावरील संपूर्ण शेतसारा माफ करण्यात आला आणि या लढ्यात वल्लभभाई पटेल व इंदुलाल याज्ञिक यांनी महात्मा गांधी यांना मदत केली. याचं योग्य उत्तर आहे हे पहिलं आणि दुसरं. हे तिसरं, वल्लभभाई पटेल आणि इंदुलाल याज्ञिक यांनी गांधीजींना मदत केलेली नव्हती. आता लक्षात ठेवा ही गुजरात सभा जी आहे, तर ही गुजरात सभा ही त्या काळाचा जर विचार केला गेला तर विशेषतः ही 1884च्या काळामध्ये ही गुजरात सभा ही स्थापन झाली होती. आणि ही गुजरात सभा ही त्या काळामध्ये जे खेडा सत्याग्रह ज्याला आपण उल्लेख करतोय, हे खेडा म्हणजे जसं की 1917च्या दरम्यान जर आपण बघितलं गेलं तर तो चंपारण्याचा सत्याग्रह आहे. चंपारण्य सत्याग्रह 17ला होता. त्याच्यानंतरचा आहे ते म्हणजे 18च्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर तो होता खेडा सत्याग्रह. आणि त्याच्यानंतर 1918च्या दरम्यान तो होता अहमदाबाद मिल कामगारांचा उठाव म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की हे जे खेडा सत्याग्रह जो आहे, तर हे गुजरातमध्ये असणार, त्यावेळेसच्या मुंबई प्रांतामध्ये असणारा खेडा हा एक जिल्हा होता. आणि त्याच्यामध्ये हे जे सत्याग्रह झाला त्याच्यामधल्या जर बघितलं गेलं की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतसारा हा नंतरच्या टप्प्यामध्ये हे माफ करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे ते म्हणजे ज्ञानदर्शक नाही तर ज्ञानदर्शन. ज्ञानदर्शन या त्रैमासिकाची सुरुवात ही कोणी केली? यामध्ये एक लक्षात ठेवा की ज्ञानदर्शन याची जी सुरुवात आहे तर ती भाऊ महाजन यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की भाऊदाजी लाड हे डॉक्टर होते. त्यांनी वनस्पती शास्त्रातूनच विशेषतः वेगवेगळ्या वनस्पतीतून ते कुष्ठरोगांवर एक औषध उपचार करण्याची भूमिका ही त्या काळामध्ये घेतली गेली. हे एक आपल्याला त्यांच्याबद्दल सांगता येईल. कृष्णाजी रानडे यांनी 1849च्या काळामध्ये त्यांनी एक वृत्तपत्र ज्याचा आपण उल्लेख करतोय तो म्हणजे ज्ञानप्रसारक ज्ञानप्रसारक हे त्या काळामध्ये स्थापन केलं होतं. हे विष्णुशास्त्री पंडित आहेत. या विष्णुशास्त्री पंडितांनी विधवा विवाह पुनरुत्तेजक मंडळाला स्थापना म्हणजे प्राथमिकता देण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे खाली काही प्रार्थना समाजाची तत्व दिली आहेत त्यापैकी अयोग्य पर्याय ओळखा. यामध्ये प्रत्येक मनुष्यानं परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळेच भौतिक फलप्राप्ती होते. परमेश्वर अवतार घेत नाही आणि मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही. तर याच्यामधलं हा दुसरा पर्याय जो आहे तर तो अयोग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जे 1828च्या काळामध्ये जो बंगालमध्ये ब्राह्मो समाज स्थापन झाला, जो राजाराम मोहन रायांनी केला, तर त्याला प्रभावित होऊन विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुंबई प्रांतामध्ये 1867 मध्ये प्रार्थना समाज हा स्थापन झाला होता. आता एक लक्षात ठेवा की हा जो प्रार्थना समाज तो त्या काळामध्ये जो स्थापन झालाय तर त्याच्यामध्ये जी तत्व आहेत म्हणजे ब्राह्मो समाजाची तत्व आणि प्रार्थना समाजाची तत्व ही बऱ्यापैकी सारखी आहेत दोघांचीही.
त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे की परमेश्वराच्या प्राप्तीमुळंच भौतिक फलप्राप्ती होते. तर भौतिक फलप्राप्तीसाठी म्हणून प्रार्थना नव्हे, तर ती आत्मिक समाधानासाठी, आत्मिक प्राप्तीसाठी, शांततेसाठी म्हणून ही परमेश्वराची प्रार्थना करायची. हा एक भाग आपल्याला याच्याबद्दल सांगता येईल, म्हणून ह्याच्यातला अयोग्य पर्याय आहे. नेक्स्ट आहे बहिष्कृत भारत वृत्तपत्र संदर्भात खालील कोणते विधान हे गैरलागू आहे. या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः 3 एप्रिल 1927 रविवार रोजी हे वृत्तपत्र सुरू झालं. या वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी 3 रुपये होती आणि हे पाक्षिक होतं. चौथं आहे 1930 रोजी या वृत्तपत्राने शेवटचा अंक हा प्रकाशित केला. तर हा शेवटचा अंक हा 15 नोव्हेंबर 1929 हा शेवटचा अंक प्रकाशित झालाय. म्हणून हे चौथं जे आहे तर ते गैरलागू आहे आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे ते म्हणजे 1861च्या इंडियन काउन्सिल ऍक्टनुसार खालील ठिकाणी प्रांतिक कायदेमंडळ स्थापन करण्यात आली होती. त्यापैकी सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी प्रांतिक कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली, त्याच्यामधलं हे जे बी आहे तर ते फक्त बंगालमध्येच ही स्थापना करण्यात आली. वायव्य प्रांत मुंबई, पंजाब आणि मद्रासमध्ये नव्हे. याच्यानंतरचं जे आहे तर त्यामध्ये जर डॅश डॅश यांनी विशेषतः 4 डिसेंबर 1847 रोजी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न हा कुणी केला होता, तर ते नारायण पवार यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. सेनापती बापट यांनी जपानकडून अणुबॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे अचूक विधान किंवा विधाने निवडा. सुरक्षा झडपेचा सिद्धांत काँग्रेसच्या स्थापनेसंदर्भाबद्दलचा आहे. या सिद्धांतानुसार काँग्रेसची स्थापना ही ब्रिटिश साम्राज्याचे संरक्षण करण्यासाठी म्हणून झाली ही भूमिका आहे. त्याच्याबद्दल जर बघितलं गेलं तर ह्याची दोन्हीही उत्तर बरोबर आहेत. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885च्या काळामध्ये झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885च्या काळामध्ये झाल्याचं नंतर जर आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा, तो म्हणजे ॲलन ॲक्टन ह्यूम हा गृह विभागाचा सचिव म्हणून त्या काळामध्ये काम करत होता. त्याचं असं म्हणणं होतं की 1857ला झालेलं जे बंड आहे तशाच पद्धतीचं क्रांतीचं दस्तक हे या काळामध्ये होऊ शकतं अशी एक भीती त्याच्या मनामध्ये होती. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याचं असं म्हणणं होतं की मला खरं तर पाहिलं तर हे ॲलन ॲक्टन ह्यूम जे आहेत त्या ॲलन ॲक्टन ह्यूमचा असणारा जो मित्र आहे त्यांनी ॲलन ॲक्टन ह्यूमचं चरित्र लिहिलंय आणि त्या चरित्रामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलेलं की काँग्रेसचा जो सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये जे आधुनिक भारताचं इतिहासाचं जे पुस्तक आहे त्याचे जे बिपिनचंद्रांचं, त्या बिपिनचंद्रांनी ते 2 प्रकरणं लिहून ह्या काँग्रेसच्या झडपेचा जो सिद्धांत आहे, काँग्रेस ही सुरक्षा झडप हा जो सिद्धांत आहे, काँग्रेस का मिथक आणि काँग्रेस का सच या विधानावरून त्यांनी काय केलं की हे कशा पद्धतीचं खोटं आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ॲलन ॲक्टन ह्यूम यांनी लोकांना त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांचा रोष आपल्याला कळाला पाहिजे, यासाठी म्हणून एक सुशिक्षित वर्गाने पुढे यावं, किमान 50 लोकांनी तरी पुढे यावं. ज्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये विरोधी पक्ष काम करतो, सरकारच्या चुका दाखवतो, तशा पद्धतीचे यांनी देखील चुका दाखवल्या पाहिजे अशी एक भूमिका होती. त्यानुसार मग हा सिद्धांत जो आहे तो बिपिनचंद्रांनी खोडून टाकलाय. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की 1885च्या पूर्वी भारतामध्ये बंगालमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना, मद्रासमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना आणि मुंबईमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना या सर्वांचा समुच्चय म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होय. परंतु हे जो प्रश्न विचारलाय तर त्याच्यामधले हे जे विधान आहेत ते बिपिनचंद्राचं मत बाजूला ठेवा, आपण त्याच्याशी ज्यावेळेस रायटिंगमध्ये लिहायचं त्यावेळेस राज्यसेवेला तर त्याचा अन्वयार्थ वेगळा लावूया. परंतु हे दोन्ही विधानं या अनुषंगानेही बरोबर आहेत. नेक्स्ट आहे 1879 साली संमत केलेल्या दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संबंधित खालील विधाने विचारात घ्या.
त्याच्यामध्ये 1875 साली झालेल्या शेतकरी उठावाची चौकशी करण्यासाठी नियुक्त डेक्कन राईट्स कमिशन या शिफारशीवरून हा कायदा तयार करण्यात आला. शेतकरी बँका स्थापन कराव्यात व तगाईची सोय करावी अशी शिफारशी त्यांनी केली गेली. यापैकी वरीलपैकी जर विधानं जर बघितली गेली तर हे दोन्हीही बरोबर आहे. ते ए आणि बी हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याचं मूळ कारण असं होतं की अमेरिकेमध्ये यादवी युद्ध सुरू झालं होतं आणि तिथला जो असणारा लांब धाग्याचा जो कापूस आहे तर त्याची मागणी म्हणजे तिथं जी पुरवठा जो होता अमेरिकेमधून इंग्लंडला तर तो कमी झाला. त्याची उणीव भरून काढण्यासाठी म्हणून भारतामधून कापूस हा मागवला गेला आणि त्याचाच पडसाद जर बघितलं गेलं तर ह्या दख्खनच्या दंग्यामध्ये म्हणजे 1875चा झालेला जो दख्खनचा दंगा आहे तर त्याच्यावर ते पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्यानंतर मग ते सुपा असेल, नगर असेल, या भागांमध्ये इंदापूर असेल, या भागांमध्ये ह्या दख्खनचा दंगा हा त्या काळामध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि मग ज्यावेळेस यादवी युद्ध संपलं, अमेरिकेचा कापूस हा परत इंग्लंडला जायला लागला, त्यावेळेस भारतातला जो कापूस आहे तर तो आखूड धाग्याचा कापूस आहे. त्यामुळं त्याची मागणी ही काय झाली, कमी झाली. त्यामुळं हे नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी हा उठाव केला गेला. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं 1875च्या दंग्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे तुम्ही जर बारकाईने जर बघितलं गेलं आणि बिपिनचंद्राच्या आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दलचं जर पुस्तक बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जे विश्लेषण केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा उठाव हा सरकारच्या विरोधात नव्हे तर सावकाराच्या विरोधामधला आहे. म्हणजे त्याच्यामधली एक त्यांची घोषणा जर बघितली गेली तर हमें राणी की रयत बनना है अशा पद्धतीचा एक दख्खनचा दंगा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस हे रिलीफ ऍक्ट डेक्कन रिलीफ ऍक्ट ज्यावेळेस मंजूर झाला 79च्या दरम्यान त्यावेळेस मग त्यांनी असं सांगितलं की शेतकरी बँका स्थापन किंवा तगाईची सोय करावी अशा पद्धतीची ही मुख्य अशा पद्धतीची शिफारस ही त्या काळामध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते संस्थानिक 1857च्या उठावात सहभागी झाले नव्हते. तर हे वरीलपैकी सर्वच सहभागी झालेले नव्हते. शिंदे होते, भोसले होते, राजपूत आणि निजाम हे 1857चा जो बंड आहे तर या बंडांमध्ये सहभागी झालेले नव्हते. हे एक वेगळे पण आपल्याला उल्लेख करता येईल. आता त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे ते म्हणजे 11वा प्रश्न, कालानुक्रमे रचना करा. गांधीजींचा सविनय कायदेभंगाचा आदेश, दांडी येथे मिठाचा सत्याग्रह, नेहरू अहवाल आणि गोलमेज परिषदा. तर ह्या गोलमेज परिषदा हे 1930 ते 32च्या काळामधल्या होत्या. नेहरू अहवाल हा 1928चा आहे. दांडी मार्च जर आपण पाहिलं तर विशेषतः 12 मार्च 1930चा आहे. 12 मार्च 1930चा आहे. आणि सविनय गांधीजींचा सविनय कायदेभंगाचा हा जो आदेश आहे तर तो साधारणतः जर बघितलं गेलं तर विशेषतः 14 फेब्रुवारी 1930चा आहे. म्हणून ह्याचा जो क्रम जर आपण बघितला गेला तर यानुसार जर बघितलं गेलं तर इथं एक भाग इथं लक्षात ठेवा की या पद्धतीने येईल. म्हणजे पहिला जर कोणता येईल तर तो नेहरू अहवाल येईल, त्याच्यानंतरचं कोणतं येईल तर गांधींचा सविनय कायदेभंग येईल, त्याच्यानंतरचं कोणतं येईल दांडी येईल आणि शेवटी कोणतं येईल गोलमेज परिषदा येईल. नेक्स्ट आहे यामध्ये जर बघितलं गेलं की B.R. आंबेडकर यांची व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळावर कामगार मंत्री म्हणून केव्हा नियुक्ती करण्यात आली. तर त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर ते योग्य उत्तर आहे 1942च्या काळामध्ये कामगार मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे म्हणजे भारताच्या जमा खर्चाची पाहणी व तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वेल्बी कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी 1897 मध्ये खालीलपैकी कोण इंग्लंडला गेलं होतं. तर ते होते दिनेशच्या वांछा हे इंग्लंडला गेल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गच्या परिषदेत कोणता व कोणते ठराव पास करण्यात आले
अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करावं, स्पृश्य व अस्पृश्य वर्गाच्या शाळा एकच असाव्या, मृत जनावरांचे मांस खाणे गुन्हा ठरवावा आणि वरीलपैकी सर्व. तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर हे वरीलपैकी सर्व म्हणजे अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे, स्पृश्य अस्पृश्य वर्णाच्या शाळा ज्या आहेत त्या एकत्रच असल्या पाहिजे, मृत जनावरांचं मांस खाणं हे गुन्हा ठरवावा, वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. नेक्स्ट आहे खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः यामध्ये देशात सर्वप्रथम शिक्षणाच्या सर्व स्तरांवर ऊडच्या कायद्याचे लक्ष घातले. ऊडच्या कायद्याने भारतीय शिक्षणाचा शुभारंभ असे म्हणतात. 1933च्या नंतर शिक्षणात सुधारणा करणे हा ब्रिटिशांचा हेतू होता आणि चार्ल्स वूड हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते. यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः हे चारही पर्याय हे बरोबर आहेत, कारण लॉर्ड मेकॉलेचे जे शिक्षणाचं धोरण जे 34च्या नंतर जे उदयाला आलं तर त्याच्यानंतरच्या ज्या शिक्षणाच्या सुधारणा आहेत तर त्या पुढे आलेल्या नव्हत्या. त्यामुळे 1854च्या चार्ल्स वूडच्या खाली त्यांनी भारतामध्ये एक नवीन शिक्षणाचं एक धोरण हे पुढे आणण्याचा उल्लेख करता येईल आणि त्यानुसार म्हणजे 1854च्या वूडच्या खलितानुसार 1857-58च्या दरम्यान जर बघितलं गेलं तर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या 3 ठिकाणी ही विद्यापीठ ही स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं की 1854चा वूडचा खलित आहे, 1882-83च्या काळामधलं हंटर कमिशन आहे, 1902च्या काळामधला रॅले आयोग आहे, 1904च्या काळामधला विद्यापीठ कायदा आहे, 1917च्या काळामधलं सॅडलर आयोग आहे, 1929च्या काळामधले हार्टोक कमिटी आहे, साधारणतः 37-37च्या दरम्यान मधलं जर बघितलं गेलं तर गांधीजींची जी शिक्षणासंदर्भाबद्दलची जी मूळ शिक्षण योजना जी आहे तर ती होती. 1944ला जॉन सार्जेंट योजना आहे, 1948ला राधाकृष्णन आयोग आहे आणि त्याच्यानंतर 1964 ते 66च्या कालखंडामध्ये कोठारी आयोग आहे. म्हणजे हे अशा पद्धतीचे शिक्षणाचे धोरण. आणि आता नवीन अलीकडच्या काळामध्ये जे आता 2 वर्षापासून जे सुरुवात झाली त्याला आपण NAP म्हणतो, तर ह्या NAPच्या शिक्षणाच्या धोरणामध्ये असे वेगवेगळे आयोग हे नियुक्त होत गेले, हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. त्यानंतरचा आहे ब्रिटिश शासनविरोधी झालेला रामपा आदिवासी उठाव भारतातील कोणत्या राज्यात झाला होता? तर तो होता ओरिसा या राज्यामध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः हा जो रामपा उठाव आहे तर आलुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखाली साधारणतः 1922 मध्ये हा जो मद्रास प्रेसिडेन्सी जी आहे त्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत ह्या आलुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखाली हा रामपा उठाव झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲनी बेझंट यांनी केलेलं कार्य पुढे दिले आहे, त्यापैकी बरोबर पर्याय सांगा. तर बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज सुरू केलं, भारतात होम रूल लीगची स्थापना केली, राष्ट्रसभेचं 1917चं अध्यक्षपद भूषवलं आणि हिंदू महासभेच्या कार्यात त्यांनी सहभाग घेतला गेला. तर याविषयी जर आपण बघितलं गेलं तर हिंदू महासभेच्या कार्यात त्यांनी काही सहभाग घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येत नाही. परंतु याच्यातलं हे जे योग्य आहे उत्तर आहे ABC म्हणजे ॲनी बेझंट यांनी 1800 साधारणतः जर बघितलं गेलं तर 1898च्या काळामध्ये 1898च्या काळामध्ये त्यांनी बनारसला सेंट्रल हिंदू कॉलेज हे त्यांनी सुरू केलं होतं. भारतामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं आयर्लंडमध्ये होम रूल सुरू झालेली आहे, होम रूल त्या अनुषंगानं म्हणजे स्वराज्या अंतर्गत राज्य अशी जी संकल्पना आयर्लंडमध्ये चालू होती तशाच पद्धतीची मागणी ही भारतात यायला पाहिजे, यासाठी म्हणून ॲनी बेझंट यांनी पुढाकार घेतला गेला होता. आणि त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी 1916च्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, या होम रूल चळवळ ही पुढे आणलेली होती. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या एकूण कार्याचं आणि होम रूल चळवळीमध्ये असलेलं योगदान असा संदर्भ जर आपण बघितला गेला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं ॲनी बेझंट यांना 1917चं अध्यक्षपद दिल्याचा उल्लेख करता येईल. इथं एक प्रश्न तुम्हाला इथे तयार होऊ शकतो की तो म्हणजे भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिली महिला अध्यक्ष म्हणून आपल्याला ॲनी बेझंट यांचा उल्लेख करता येतो.
त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विशेषतः हिंदू महासभा जी आहे तर ती 1915च्या काळामध्ये ही हिंदू महासभा ही स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तर तो म्हणजे विशेषतः भारतीयांना विश्वासात न घेता ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात भारताला ब्रिटिशांकडून उतरविण्यात आले म्हणून वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यात आला. जपानी आक्रमणाच्या भीतीमुळे डिसेंबर 1941 रोजी वैयक्तिक सत्याग्रह हा मागे घेतला गेला. तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर हे दोनही पर्याय हे बरोबर आहेत. त्याच्यानंतरचं आहे नेक्स्ट समाजसुधारक व त्यांचं कार्य. समाजसुधारक व त्यांचं कार्य या संदर्भात खालीलपैकी कोणते जोडी अचूक आहे. यामध्ये जर बघितलं गेलं तर अचूक म्हणजे यामध्ये योग्य बरोबर असणारी फक्त ही होती राजर्षी शाहू महाराज यांचा घटस्फोटाचा कायदा. त्यानंतरचं आहे खालीलपैकी कोणती राजकीय संघटना नव्हती. तर इंडियन लीग, पुन्हा सार्वजनिक सभा आणि इंडियन नॅशनल युनियन ह्या राजकीय संघटना होत्या. मित्रमेळा काय होती तर ही क्रांतिकारी संघटना होती. हे एक वेगळे पण आपल्याला त्याच्याबद्दलचं सांगता येईल. ही जी मित्रमेळा जी आहे तर ती 1898 मध्ये स्थापन झाली होती. इंडियन लीग जी आहे तर ती 1875 मध्ये गिरीश कुमार घोष यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. पुन्हा सार्वजनिक सभा ही 1870 मध्ये ही वासुकाका जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल. आणि इंडियन नॅशनल युनियन ज्याला आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणतोय तर ती 28 डिसेंबर 1885 ला ही 1885च्या काळामध्ये ही स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याबद्दलची विधानं ही लक्षात घ्या. यामध्ये जर बघितलं की शाहू महाराजांनी कुलकर्णी वतन जप्त करून पगारी तलाट्यांची नेमणूक केली होती. शाहू महाराजांनी महारवतने रद्द न करता त्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यांनी 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची पहिली परिषद देखील भरवलेली होती. ही तीनही विधानं बरोबर आहेत. त्यांनी 1907 मध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही कोल्हापूरमधली सहकारी संस्था ही सुरू केली. हे विधान मात्र अयोग्य आहे. त्याच्यामुळं हे 3 ABC म्हणजे हे 1 नंबरचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचं आहे नेक्स्ट अनुशीलन समितीबाबत पुढील विधानं विचारात घ्या. या संघटनेवर संध्या या नियतकालिकाचा प्रभाव होता. या संघटनेवर युगांतर या नावाचं नियतकालिक हे प्रकाशित झालं होतं. तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे तिसरं उत्तर हे बरोबर आहे. त्याचं कारण असं होतं की ही जी अनुशीलन समिती आहे ही अनुशीलन समिती ही 1906च्या दरम्यान 1904च्या दरम्यान ही संध्या नावाचं हे वृत्तपत्र त्यांनी नियतकालिक हे त्या काळामध्ये सुरू झालं होतं. ब्रह्मबांधव उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली युगांतर नावाचं जे नियतकालिक आहे तर ते 1906ला योगी अरविंद घोष, हेमचंद्र कानुनगो आणि उपेंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हे स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करतात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. तर 1890 मध्ये त्यांनी दापोली येथे अनार्य दोष परिहारक समाज स्थापन केला. 1888 मध्ये त्यांनी विटाळ विध्वंसक नावाचं पुस्तक प्रकाशित केलं.
दलितांमधलं पहिलं वृत्तपत्र किंवा वार्ताहर म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि ही वरील विधाने वाचून त्या व्यक्तीचा पर्यायातून निवड करा. तर त्याच्याबद्दल जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः गोपाळ बाबा वलंगकर हे याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये जर बघितलं की गोपाळ बाबा वलंगकर यांनी अनार्य दोष परिहारक समाज हा त्यांनी स्थापन केला होता. दुसरं त्यांनी विटाळ विध्वंसक नावाचं पुस्तक हे त्यांनी लिहिलं होतं. दलितांमधलं पहिलं वार्ताहर म्हणून हे त्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचं आहे किसन फागोजी बनसोडे, शिवराम जानबा कांबळे आणि गोपाळ बाबा वलंगकर हे दलित चळवळीमधले म्हणजे आंबेडकर पूर्व दलित चळवळीचे म्हणजे बाबासाहेबांनी दलित चळवळ नंतरच्या काळामध्ये जी सुरू झाली त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी म्हणून आंबेडकर पूर्व दलित चळवळीचे नेते म्हणून आपल्याला किसन फागोजी बनसोडे, शिवराम जानबा कांबळे आणि गोपाळ बाबा वलंगकर यांचा उल्लेख आपल्याला याविषयी करता येईल. यामध्ये खालील घटना कोणत्या सत्याग्रहादरम्यानच्या आहेत तर ते ओळखा. बापूजी आणे आणि आरक्षित जंगलातील गवत कापून कायदा मोडला. बाबू गेनू यांनी परदेशी मालाने भरलेल्या ट्रक समोर बलिदान दिलं. ह्या ज्या घटना घडल्या तर ह्या चले जाओ, असहकार चळवळ आणि स्वदेशी चळवळ त्याच्यातलं योग्य उत्तर आहे 4 नंबरचं सविनय कायदेभंग चळवळीच्या संदर्भाबद्दलचं. लक्षात ठेवा की बाबू गेनू यांनी विशेषतः गांधींनी परकीय मालांवर बहिष्काराच्या संदर्भाबद्दलचं ज्यावेळेस आपण मुद्दा मांडतो तर त्यानुसार त्यांनी याला विरोध दर्शवण्याची भूमिका घेतली गेली आणि फ्रेझर नावाचा जो एक मालक आहे तर त्याच्या ट्रकच्या आडवे ह्या परदेशी कपड्याच्या ट्रकच्या आडवे हे बाबू गेनू हे आडवे झाले आणि त्या ट्रक ड्रायव्हरनी त्यांच्या अंगावरून ही गाडी म्हणजे गाडी घेऊन गेले असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. परंतु मी तुम्हाला मुद्दा म्हणून किती सांगतो की हे बाबू गेनू जे आहे तर बऱ्याच वेळा हे म्हणजे मी यासाठी म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतोय कारण माझा जो PhDचा जो संदर्भ PhD जो आहे तर ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांचं योगदान एक चिकित्सक अभ्यास त्याच्या अनुषंगाने मी जर बघितलं गेलं तर हे जे बाबू गेनू आहेत हे बाबू गेनू शहीद आहेत म्हणजे मुस्लिम आहेत. हे बऱ्याच जणांना आजपर्यंत देखील माहीत नाही की बाबू गेनू त्यांचं बलिदान केलं जातं ज्याच्यामध्ये मुस्लिमांनी पुढाकार जो घेतला गेला होता स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेण्याचा त्याच्यामध्ये बाबू गेनू एक हुतात्मा म्हणून आपल्याला एक मुस्लिम व्यक्ती म्हणून आपल्याला यांचा बाबू गेनूंचा उल्लेख आपल्याला करता येईल. खालीलपैकी कोणत्या बाबीचा उल्लेख सायमन कमिशन मध्ये नव्हता. यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः ब्रह्मदेशापासून भारत अलग करावा, प्रांतीय कायदे मंडळ अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडलं जावं, जातीय व राखीव मतदारसंघ सुरू करावेत याविषयी जर बघितलं गेलं तर विशेषतः सायमन कमिशन मध्ये नव्हता. तर हा जो डी त्याच्यामध्ये आपल्याला केंद्रात पूर्णपणे जबाबदार सरकार स्थापन करावं हा मात्र पर्याय त्याच्यामध्ये नव्हता. त्यामुळे योग्य उत्तर आपलं कोणतं आहे A, B आणि C तीनही याच्यामध्ये सहभागी होते. नेक्स्ट आहे उत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. थॉमस मुनरो, मार्टिन बर्ड, कॉर्नवॉलिस आणि होल्ट मॅकेंजी. याचं योग्य उत्तर आहे कॉर्नवॉलिस. यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः थॉमस मुनरो जो आहे तर थॉमस मुनरो हा मद्रासचा गव्हर्नर होता ज्यांनी तिथं रयतवारी पद्धत ही लागू करण्याची भूमिका घेतली गेली होती. होल्ट मॅकेंजी आहे ज्यांनी महालवारी पद्धत ही पुढे आणली होती आणि कॉर्नवॉलिसनं जी पुढे आणलेली जी पद्धत आहे तर ती होती जमीनदारी पद्धती. जॉन शोअरच्या काळामध्ये त्यांनी साधारणतः ही जी पद्धत अवलंबली गेली होती. जॉन शोअरचं म्हणणं होतं की मध्यस्थ म्हणून जमीनदार असावा, त्याला 11% हा महसूल दिला जावा त्या जमीनदाराला मध्यस्थ म्हणून. ही भूमिका ही जॉन शोअरची होती आणि हे साधारणतः जॉन शोअरनी त्या काळामध्ये 10 वर्षासाठी म्हणून लागू करावी अशी भूमिका घेतली गेली. परंतु लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये जर बघितलं गेलं खरं तर हे लॉर्ड कॉर्नवॉलिसला हे असं का सुचलं असावं कारण लॉर्ड कॉर्नवॉलिस हा देखील इंग्लंडमध्ये लॉर्ड्स होता. लॉर्ड्स म्हणजे जमीनदार होता आणि त्या जमीनदारी मानसिकतेमधून विचार करत असताना त्यांनी ती पद्धती ही बंगालमध्ये लागू करण्याची भूमिका ही आपल्याला या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या संदर्भाबद्दल सांगता येईल. नेक्स्ट आहे तैनाती फौजेसंबंधी खालील विधानं विचारात घ्या.
यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या संस्थानिकांनी स्वतःचं स्वातंत्र्य व सार्वभौमत्व गमावलं. संस्थानिकांनी स्वतःच्या वास्तविक सत्ता इंग्रजांकडे दिली. संस्थानिकांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिश मोठ्या प्रमाणात संपत्ती किंवा साम्राज्याचा काही भाग घेत असत आणि संस्थानिकांचे निष्ठावान सैनिक हे काय झाले होते, बेरोजगार झालेले होते. यामध्ये जर बघितलं की हे चारही विधानं ही सत्य आहेत, कारण या पद्धतीनंच संस्थानिकांनी स्वतःचं सार्वभौमत्व गमावलं होतं. वास्तविक सत्ता ही इंग्रजांकडेच होती आणि स्वतःचं संरक्षण किंवा स्वतःचं संरक्षण न करू शकल्यामुळं कंपनीला आपला काही भूभाग हा तोडून द्यावा लागला. त्यामध्ये आपल्याला निजामाच्या संदर्भाबद्दलचा उल्लेख करता येईल आणि संस्थानिकांचे जे असणारे निष्ठावान सैनिक आहेत तर ते देखील बेरोजगार झाल्याचा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येईल. म्हणजे त्यावेळी हा तैनाती फौजेच्या अटीच्या संदर्भाबद्दलचा लॉर्ड वेलस्ली ज्यावेळेस भारतामध्ये आला होता त्यावेळेस त्याला एक अशी भीती होती, म्हणजे 1800च्या दरम्यान जर बघितलं गेलं तर विशेषतः तो 1898च्या दरम्यान हा वेलस्ली ज्यावेळेस भारतामध्ये आला होता त्यावेळेस त्याच्या पुढं अशी भूमिका राहिली होती की नेपोलियन बोनापार्ट आहे, नेपोलियन बोनापार्ट हा इजिप्त मार्गे भारतावर आक्रमण करणार आहे. त्याला हे विशेषतः टिपू सुलतान असतील किंवा इतर जे भागांमधले जे लोक आहेत तर ते त्याला सहकार्य करतील अशा पद्धतीची भीती ह्या याला होती, वेलस्लीला होती. त्यामुळं वेलस्लीनी ह्या भारतामधली असणारी जी संस्थान आहेत तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची हा दृष्टिकोन हा वेलस्लीचा त्या काळामध्ये राहिला आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे पुढे दिलेल्या शिक्षण विषयक शिफारशी वाचून त्या कोणत्या आयोगाच्या आहेत त्या सांगा. शिक्षण क्षेत्रात अनुदान पद्धती सुरू केली, व्यावसायिक व तांत्रिक शाळांच्या स्थापनावर भर दिला, अध्यापक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याच्या सूचना आणि स्त्री शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. यामध्ये जर बघितलं गेलं की मे कॉलेजचं जे शिक्षण आहे तर ते 1834च्या दरम्यानचं होतं. हंटर कमिशन जे आहे तर ते 1882-83च्या काळामधला आपल्याला उल्लेख करता येईल. सॅडलर आयोग जो आहे तर तो 17च्या दरम्यानचा आहे आणि वूडचा खलिता हा 1854चा आहे. तर ह्या ज्या शिफारशी आहेत तर त्या चार्ल्स वूडच्या खलित्याच्या शिफारशी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात खालीलपैकी कोणता किंवा कोणते ठराव संमत झाले ते ओळखा. यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः ह्या फैजपूरचं अधिवेशन हे पहिलं अधिवेशन असं आहे की ज्यांनी ग्रामीण भागामध्ये हे पहिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आपला उल्लेख करता येईल. शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी, कर्ज वसुली स्थगित करावी, शेतमजुरांना योग्य प्रमाणात वेतन द्यावं आणि शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज द्यावं अशी भूमिकाही त्यांनी घेतली गेली. याच्यामधले हे चारही जे पर्याय आहेत तर हे चारही पर्याय आपल्याला फैजपूरला भरलेलं जे अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनामध्ये हे ठराव घेतले होते. नेक्स्ट आहे खालील विधाने लक्षात घ्या. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबईतील मोठ्या जमीनदाराच्या सहकार्याने ही संघटना स्थापन केली. तर त्याच्यामधलं फक्त एकच बरोबर आहे, कारण बॉम्बे असोसिएशन ही 1852च्या दरम्यान महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना म्हणून आपल्याला सांगता येईल. जसं बंगालमध्ये स्टँड होल्डर्स असोसिएशन नावाची जी संघटना आहे 1838ची तर ती तिथली पहिली संघटना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तर महाराष्ट्रामधले किंवा मुंबई प्रांतामधली ही बॉम्बे असोसिएशन ही संघटना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे खाली विधाने कोणत्या क्रांतिकारकाशी संबंधित आहेत ते ओळखा. डॅश डॅश यांना रत्नागिरी येथे स्थानबंद करण्यात आलं होतं. 1937 मध्ये प्रांतात सत्ता आल्यानंतर काँग्रेस सरकारनं त्यांची तुरुंगातून सुटका केली. 1938 मध्ये मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे तर ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे पहिलं उत्तर हे आपलं योग्य आहे.
काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी किंवा उमेशचंद्र बॅनर्जी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्थापन करण्यामध्ये पुढाकार हा त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर जर बघितलं गेलं तर विशेषतः ॲलन ॲक्टन ह्यूम जे आहेत तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये पुढाकार हा त्यांचा अधिक अग्रेसर होता. नेक्स्ट आहे खालील वर्णनावरून व वैशिष्ट्यावरून दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करा. ही संस्था हिंदू धर्म समाजाअंतर्गत एक सुधारणा चळवळ होती. तिचे सर्व नेते ईश्वरवादी असून महाराष्ट्रातील संत परंपरेचे ते निष्ठावान अनुयायी होते. ज्ञानदेव तुकाराम संत मंडळी यांची दैवत होती. प्रारंभिक पासून ही एक आध्यात्मिक चळवळ असली तरी धार्मिक बाबतीमध्ये विद्वत करण्यापेक्षा प्रत्यक्ष सामाजिक सुधारणेवर भर दिला होता. याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर ह्याचं योग्य उत्तर आहे प्रार्थना समाज. याच्यामध्ये जर बघितलं गेलं की ही जो परमहंस सभा जो आहे तर तो परमहंस सभा ही 1849च्या काळामध्ये ही परमहंस सभा ही स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर विशेषतः बहिष्कृत हितकारणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं 20 जुलै 1824च्या दरम्यान ही बहिष्कृत हितकारणी सभा. त्याच्यानंतर ही प्रार्थना समाज जो आहे तर तो 1867च्या काळामध्ये स्थापन झाला होता. सामाजिक परिषद जी आहे तर ज्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही 1885च्या काळामध्ये स्थापन झाली त्यावेळेस राजकीय प्रश्नाच्या संदर्भाबद्दलची चर्चा करणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही स्थापन झाली होती. परंतु त्याच मंडपामध्ये सामाजिक प्रश्नांबद्दल चर्चा व्हावी असा आग्रह जे सामाजिक प्रश्नांना पुढाकार घेणारे जे नेते होते विशेषतः न्यायमूर्ती रानडे असतील किंवा इतर असतील तर त्यांचं असं म्हणणं होतं की सामाजिक परिषद ही भरवली पाहिजे. परंतु 1887 पासून मद्रासला जे अधिवेशन 87ला भरलं तेव्हापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्याच मंडपामध्ये पुढचे 3 दिवस सामाजिक प्रश्नाच्या संदर्भाबद्दलचा चर्चा विनिमय त्या काळामध्ये होत होता. परंतु 1895च्या काळामध्ये ज्यावेळेस पुण्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं त्या अधिवेशनाच्या वेळी श्रीधर दाणे जे आहेत तर त्यांनी असं सांगितलं जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्याच मंडपामध्ये जर सामाजिक परिषद जर भरवली गेली तर आम्ही मंडपच जाळून टाकू अशा पद्धतीची धमकी दिली. तेव्हापासून ही सामाजिक परिषद ही बंद पडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे 1925 साली नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली. त्यामागे मुख्य प्रेरणा असलेल्या हिंदुत्व व हिंदू कोण या ग्रंथाचे लेखन कोणी केले? तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं की यापैकी नाही आहे म्हणजे सुभाषचंद्र बोस भगतसिंग आणि के डी कुलकर्णी यांनी नव्हे तर जे विनायक दामोदर सावरकर जे आहेत विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे योग्य जोड्या लावा. याच्यामध्ये जर बघितलं गेलं की फॉरवर्ड ब्लॉक हे सगळ्यांनाच माहीत आहे. याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर की फॉरवर्ड ब्लॉकचं वैशिष्ट्य कोण आहे तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस. म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वराज्य पक्ष मोतीलाल नेहरू, होम रूल लीग, म्हटले चालू आहे. त्याच्या पुढचं नंतर येऊ का झालीत बघा.